नमस्कार. या प्रश्नात काय म्हणलंय? निखिलला शालांत परीक्षेत गणिताखेरीज इतर 6 विषयांत किती सरासरी 82 आणि गणितासह 7 विषयात आता सरासरी किती झाली 84. तर गणितामधील गुण किती? आता 6 विषयांची सरासरी किती? 82. गणित एक ॲड झाला 7वा. गणितात पण त्याला 82च मार्क पडले. तर सरासरीत काय बदल होईल का 7 विषयांच्या? नाही, कारण आपण मानलं गणितात पण 82च मार्क पडले. परंतु काय झालं? सरासरी गणिताचे मार्क्स मिळवलं 84 झाले. आपण त्याला गणितातले 82 मानले, सरासरीत बदल झाला नाही, 82च राहिली सरासरी. पण ॲक्च्युली सरासरी काय झाली 84 झाली. म्हणजे जो गणित विषय आला तो आल्यामुळं 82ची सरासरी 7 विषयांची 84 झाली. म्हणजे गणिताने प्रत्येकासाठी स्वतः सकट प्रत्येकासाठी 2-2 गुण जास्त आणले. किती विषयांना? 7 जणांना. मग गणिताने 7 जणांना प्रत्येकासाठी 2-2 जास्त आणले. म्हणजे 7 विषयांना प्रत्येकासाठी 2-2 म्हणजे 7 दुणे 14 गुण गणिताने जास्त घेऊन यायला येताना. मग त्याची आपण मानली होती 82, पण प्रत्यक्षात तो सगळ्यांना 14 मार्क वाटून दिले 2-2. म्हणजे 82 + 14, 4 2 6 8 1 9 96. म्हणजे गणितामध्ये त्याला किती गुण मिळाले? 96. हे असं गोष्टीसारखं एका पद्धतीने सोडवता येतं. आवडली असली तर लाईक करा, शेअर करा. नसलं तर आपलं जुने पद्धत फॉर्म्युला तयार करायचा. ते कसं? 6 विषयांत किती गुण आहे? 82. 6 विषयांचे एकूण गुण किती झाले? 6 × 82. गणिताचे गुण मानले x अधिक 7वा विषय मिळवला x, म्हणून 7 विषयांची सरासरी. हे टोटल 7 विषयांचे गुण झाले 6 × 82 अधिक x भागिले 7 केले तर 7 विषयांची सरासरी भेटली. ती किती दिली सरासरी 7 विषयांची? 84 = 84. हे इक्वेशन सोडवलं. x ची किंमत म्हणजे गणिताचे गुण मिळतील. 6 दुणे 12, 7 1 8 7 56, 6 8 48 आणि 1 49 अधिक x = 7 इकडे भागिले गुणाकाराला गेला पलीकडं. 7 चोक 28, 7 4 2, 7 8 56, 57 58. म्हणजे x किती आले? 588 वजा 492. अधिक इकडे गेले वजा गेले. म्हणजे 88 आणि हे 8, 88 8 96. गणितातले गुण किती? 96. पर्याय नंबर 1. समजलं? पाहिल्याबद्दल थँक्स. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.